कोकणामध्ये आज तुळशी विवाह, दिवाळीचा शेवटचा सण म्हणजे तुळशी विवाह। आज हे तुळशी विवाह या कोकणामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होते। असे हे तुळशीला सजवले जाते दागिने साडी वगैरे घालून। हे बघा रांगोळी वगैरे काढलेली आहे। अशी सुंदर अशी आपली तुळस। आणि हे आपले सर्व घरातील सदस्य तुळशी विवाहाच्या एक्साइटेड मध्ये बघा रांगोळी काढून आणि तुळशी मातेला सजवून दमलेले असे पोपटवाली आई। सकाळपासून बिचारे एकट्याच करतात असे सगळे म्हणतात, बाकी सगळे झोपले होते पण हे एकटेच करत होते। हे बघा हे काका खास दुबईवरून आलेले आहेत तुळशी विवाहासाठी, चीफ गेस्ट आहेत। हे बघा हे मोठं काम चालू आहे। आमचा सिद्धू भाऊ लाईटीचं कनेक्शन करून आपल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी सजावट करण्याची तयारी जोरात चालू आहे। हे बघा हे काका मुंबईवरून खास सगळे फुलं घेऊन आलेले आहेत। पूजेची तयारी एकदम जोरदार चालू आहे। हे बघू शकता उद्या याच घराची वास्तुशांती आहे, सत्यनारायण पूजा आहे। हे पहा उद्याची तयारी चालू आहे, तोरण बनवायची तयारी जोरात चालू आहे। हे बघा छोटे मोठे कामगार देखील काकांच्या मदतीला कवळं आंब्याच्या झाडाची पानं आता तोडून आणलेली आहेत। हे बाकीचे बिनकामाचे बसलेले, हे बघा ज्यांना काम नाही अशी हे बसलेली मंडळी बिचाऱ्या एकट्या वहिनी बघा किती रिस्की काम करत आहे। स्पीकर वा, चला मग सगळ्यांना ऑफर दिलेली नाचायची, पटापट सगळ्यांनी तयार व्हा। आता आपण थोडं घरामध्ये जाऊन घरातील काही क्षण घेऊया। हे पहा घरातील सजावट उद्याच्या वास्तुशांती पूजेसाठी चालू आहे। इथे आपले गणपती बाप्पा बसतात। हा आहे आपला देवारा। उद्या आपल्या या शुभ वास्तूमध्ये होम हवन देखील होणार आहे। असं हे आपलं पवित्र वास्तू। हे बघा हे आजोबा सगळे भावंड आजी आजोबा इकडे बसलेले आहेत, उद्याच्या कार्यक्रमासाठी सज्ज आहेत। असे संपूर्ण परब कुटुंब या उद्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। हे आपलं किचन। हे बघा किचनमध्ये काकी सगळ्यांसाठी चहा बनवत आहेत। नाही थँक्यू काकी। पोपटवाले आहे, ह्या पोपटवाले आईचं घर होतं। हे पहा आपल्या घरातील मागचा परिसर आपल्या समोर। हेच ते स्वर्गसुख आपल्या कोकणात म्हणजेच मालवणात म्हणतात ना, यावा कोकण आपलंच असा, ते इकडे आल्यावरच कळतं। हा आपला टेरेसवर जायचा रस्ता। ही पोपटवाली आहे, जिकडे तिकडे पोपटवाली आहेत दिसणार तुम्हाला। बाकीची चिल्ली पिल्ली शांत आहेत, ती कुठे दिसत नाहीत। एक चिल्ला पिल्ला झोपलेला आहे, बाकी बाहेर आहेत। हे बघा आपण ज्याला शोधत होतो ती साक्षी, हे बघा ही इकडे आहे। तुळशीच्या लग्नासाठी जय्यत तयारी चालू होती अशी ही साक्षी। बाकीचे हे बघा हा गाडी यायचा रस्ता आपण पाहू शकता, कशी या अडचणीच्या रस्त्यातून गाडी आपल्या घरामध्ये येत आहे। असं हे निसर्गरम्य वातावरण, मस्त थंड हवेशीर, त्यामध्ये या तुळशी मातेची तयारी देखील आहे। बघा साक्षी फोटोग्राफी चालू झालेली आहे, आता काय ऐकत नाही, काही खरं नाही।
तेजूची तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये आपले धडाडीचे कार्यकर्ते तेजू साहेब. काय बोलू शकतो तेजू, कसं वाटतं आज एवढी मेहनतीने दांडी मारून तू गावाला आलाय, तुळशीचं लग्न आणि घराच्या वास्तुशांतीसाठी? काय बोलू शकतो, कसं वाटतंय, कशी झाली तयारी? एकदम मस्त, एक नंबर. म्हणजे तेजू पण आता तुळशी लग्नासाठी उत्सुक आहे. मग चला तर काही तेजूला आपण थोड्या वेळात चेंजिंग गेटअप मध्ये, नवीन नवऱ्याच्या गेटअप मध्ये तेजूला बघूया. सो बाय. तर आपल्या तुळशी विवाहासाठी नवरदेव आपल्या समोर सज्ज झालेले आहेत. हे पहा, तुळशी विवाहासाठी जमलेले सर्व आपले बंधू बांधव. तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहू शकता नवरदेव देखील उपस्थित आहेत. अशा तऱ्हेने तुळशी विवाहाचे तुळशी मातेला हार घातलेला आहे आणि हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. या कोकणातील परंपरा यापुढे देखील अशी चालत राहील. या वाडवडिलांपासून जी चालत आलेली तुळशी विवाहाची पद्धत. असे छोटेसे नवरदेव तुळशी विवाहासाठी सज्ज झालेले आहेत. हे तुळशी माता. तुळशी मातेला प्रदक्षिणा घालून पाणी तांब्यातून आपले नवरदेव टाकत आहेत. तरी आज हा विवाह सोहळा आपल्या समोर कोकणातील परंपरा, मालवणातील हे टाळ्या वाजवा ना, टाळ्या वाजवा. आणि दुसऱ्या कोणत्या पुरीकडे बघायचं नाही. बघा, सगळ्या काक्या नवरदेवाला काही ना काही सांगून कन्फ्यूज करत आहे. आज नाही, उद्या खेळतात ते. हे मम्मीला विचार लग्नाचं गिफ्ट कुठे? जशी पप्पा मम्मीची काळजी घेतली सोहळा संपन्न होऊन या काकी हे बघा टोपभर कुरमुरे वाटायचे सोडून खात बसलेले आहेत. तर पाहू शकता की आतापर्यंत एवढे कुरमुऱ्याने संपवलेले आहेत. शेवटचं तळच उरलेलं आहे. अशा या पोपटवाल्या काकी. आणि हे पहा, हे आमचे छोटेसे
नटखट. तर कसं वाटलं तुम्हाला हा तुळशी विवाह सोहळा? मस्त मस्त. कशी तयारी होती काय वगैरे? हा या बघा, ह्या नवरदेवाची आई म्हणजे तुळशी मध्ये सासूबाई. नमस्कार नमस्कार. हा कसा होता आजचा तुळशी विवाह सोहळा? हो छान होतं. त्याला तयार करताना मला असं वाटत होतं की जसं काय त्याचं खरं सरळ आहे. अहो बापरे, म्हणजे पुढच्या लग्नाची तयारी आतापासून तयारी केली, प्रॅक्टिस करत होतात म्हणजे. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. हे बघा नवरदेव आतापासून पप्पा शोधायला लागला बायकोला सोडून. काय रे देवा. जेव्हा मुलाला आणायचं होतं तेव्हाच बरे यांनी बंद केले स्पीकर. म्हणजे कोणाचं तरी लग्न केलं इकडे.